नमस्कार. मी शुभांगी. शुभाज ऑल इन वन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी इथं मारी बिस्किटचा केक बनवणार आहे. तोही न बेक करता किंवा कोणतीही क्रीम न वापरता असा केक आहे आणि खूप इझिली बनतो. नक्की ट्राय करा. तर चला करूया सुरुवात. तर याच्यासाठी मी आता एका वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही मेजरिंग कपनं देखील घेऊ शकता. तर एका वाटीनं मी या ठिकाणी 2 वाटी दूध घेतलेलं आहे. तर दूध हे आपलं नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं आहे. म्हणजे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही असं हे दूध आहे. तर 2 वाटी दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच आपण आता 2 चमचे कोको पावडर टाकणार आहे. कोको पावडर किंवा चॉकलेट पावडर असं म्हणतात. तर कोको पावडर घेतलेली आहे. तसंच याच्यामध्ये मी आता 1 चमचा मैदा घेणार आहे. तसेच त्याच्यामध्ये 1 चमचा मी आता कॉर्नफ्लॉवर देखील घेणार आहे. आणि याच्यामध्ये मी 3 चमचे साखर टाकली, पण तो व्हिडिओ स्किप झाला त्याच्यामुळं तो याच्यामध्ये आले नाही. पण मी याच्यामध्ये 3 चमचे साखर टाकलेली आहे. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे गोड जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. 2 किंवा 3 चमचे. मी इथं 3 चमचे टाकलेले आहे. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इथे विस्कर घेतलेला आहे, त्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्येच मी आता अर्धी वाटी डार्क कंपाऊंड देखील टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे कोको पावडरच्या गुठळ्या व्हायला नाही पाहिजेत. आणि कॉर्नफ्लॉवर आहे ते जर नाही हलवलं तर मग ते खाली एक जागेला जमतं. त्याच्यामुळं ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर मी आता इथं मारी बिस्किट देखील घेतलेले आहेत. 10 ते 15 च्या आसपास घेतलेले आहेत. जेवढी लागणार तेवढे आपण वापरणार आहोत. तर आता मी इथं पॅन घेतलेला आहे. पॅन गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये जर सर्व काही मिश्रण ओतलेलं आहे आणि ते सतत हलवत राहायचं. गरम करायचं आहे आपल्याला हे. त्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. म्हणजे त्याची गुठळी पण व्हायला नाही पाहिजे आणि ते एका जागेला त्याचा थर साचू नये म्हणूनसाठी सतत हलवत राहायचं. पाहू शकता. जसं ते गरम होईल तसंच त्याची कन्सिस्टन्सी देखील घट्ट होते आणि त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. पाहू शकता. खूप छान असा त्याला कलर देखील आलेला आहे. तर आपण याला चॉकलेट सॉस देखील म्हणू शकता. तर पाहू शकता घट्ट झालेलं आहे आपलं. आणि याच्यामध्ये मी आता 1 छोटा चमचा तूप टाकलेला आहे. तुपाऐवजी तुम्ही बटर देखील वापरू शकता किंवा आणि याच्यामध्ये जे डार्क कंपाऊंड टाकले त्याच्याऐवजी तुम्ही साधं डेअरी मिल्क चॉकलेट देखील टाकू शकता. तर पाहू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. म्हणजे एका चम्मचला कोटिंग होते. अशा प्रकारे आपला हा चॉकलेट सॉस तयार झालेला आहे. मी या ठिकाणी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. थंड झालं की मग बाकीचं आपण बिस्किटची लेअरिंग सुरू करणार आहोत. तर याच्यासाठी पहिलं मी एक छोटी वाटी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कॉफी पावडर घेतलेली आहे 2 चमचे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकून घेणार आहोत आपण. म्हणजे आपलं कॉफीचं जे सिरप आहे ते तयार होते. आणि या कॉफीच्या सिरपमध्ये आपण जे बिस्किट घेतलेले आहेत ती कॉफीच्या सिरपमध्ये बुडवून मग त्याचं लेअरिंग करून घेणार आहोत. तिकडे आपला चॉकलेट सॉस रेडी झालेला आहे. त्याला एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला इथं एक बिस्किट आहे ते सिरपमध्ये बुडवून त्याचे लेअरिंग करून घेणार आहोत. कॉफीच्या सिरपमध्ये किंवा दुधामध्ये देखील तुम्ही बुडवू शकता. पण कॉफीच्या सिरपमध्ये जरा वेगळी टेस्ट लागते. त्याच्यासाठी मी इथं कॉफी सिरप घेतलेलं आहे. ज्यांना कॉफी आवडत नसेल त्यांनी दूध घेतलं तरी चालेल. दुधात व्यवस्थित बुडवून त्याचे लेअरिंग करून घ्यायचे. तर पाहू शकता बिस्किटची एक लेअरिंग आपली तयार झालेली आहे. त्याच्यावरती आता दुसरी लेअर येणार आपली चॉकलेट सॉसची. तर चॉकलेट सॉस आहे तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे सर्व बिस्किटांवरती. म्हणजे आपण केक बनवताना देखील कसं बेस त्याच्यावरती क्रीम असं आपण करतो त्याप्रमाणे
प्रोसेस आहे पूर्णपणे. तसेच केकवरती आपण जे लावतो ना शुगर सिरप, त्याच्याऐवजी आपल्याला इथं कॉफी सिरप वापरायचं आहे. तर दुसरी लेअरसुद्धा त्याच पद्धतीनं करणार आहोत आपण. तर पाहू शकता अशा प्रकारे आपली दुसरी लेअर देखील कंप्लीट झालेली आहे. आणि याच्यावरती आता जो उरलेला आहे आपला सॉस, चॉकलेट सॉस, तो देखील आपण व्यवस्थित पसरवून घेणार आहोत. खूप छान बनतं, खूप टेस्टी बनतं. मुलांना खूप आवडतं. नक्की ट्राय करून बघा. जास्त मेहनत लागत नाही, जास्त वेळही जात नाही, पण खायला एकदम केकपेक्षा छान लागतं. नक्की ट्राय करून बघा. आणि कसं वाटलं ते देखील नक्की मला तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते देखील नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता या ठिकाणी आपण जी उरलेली बिस्किट होती त्याचा मी बिस्किटांना बारीक चुरा करून घेतलेला आहे आणि त्याचं वरून जरा आपण पसरवून घेणार आहोत. म्हणजे खाताना देखील दाताखाली थोडा क्रंचीपणा असा आला का खायला देखील मजा येते. तर अशा प्रकारे हे आपलं मारी बिस्किट केक तयार झालेला आहे. आणि आता आपण याला थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत, म्हणजे सेट होण्यासाठी ठेवणार आहोत याला. तर इथे मी त्याला आता सिल्वर फॉईल पेपर लावून फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी ठेवून देणार आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर व्यवस्थित सेट होतं हे. पाहू शकता सेट झालेला आहे. फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं जरा त्याचा जास्तच घट्टपणा आलेला आहे, बर्फ बनलेला आहे. तर तुम्ही जास्त वेळ न ठेवता 5 मिनिटासाठी भरपूर होतं सेट होण्यासाठी. तर मी तुम्हाला कट करून दाखवते कसं झालेलं आहे आपला मारी बिस्किटचा केक तयार. तर पाहू शकता खूप छान झालेला होता, एकदम मस्त. लेअरिंग देखील पाहू शकता तुम्ही. बिस्किट, चॉकलेट सॉस, पुन्हा वरून बिस्किट, एकदम परफेक्ट बनतं. नक्की ट्राय करून बघा. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते देखील नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.